योगेश घोलप आता शिर्डीमधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। खुद्द बबनराव घोलप यांनी हा खुलासा केलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत तक्रार नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। शिर्डी मतदारसंघातून योगेश घोलप यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यामुळे योगेश घोलप शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करतात की काय असं एक चित्र निर्माण झालेलं होतं। पण आता खुद्द बबनराव घोलप यांनी याबाबत खुलासा केलेला आहे। शिर्डी मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय आणि त्यानुसार आता योगेश घोलप आपला अर्ज मागे घेणार आहेत। तर बबनराव घोलप यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या 2 फॉर्म भरल्यामुळे गोंधळ झालेला आहे। आज छाननी प्रक्रिया ही सुरू आहे। नेमका अर्ज कुणाचा दाखल करून घेतला जाणार याबद्दलही या ठिकाणी आता चर्चा सुरू आहे। आपण जाणून घेऊया योगेश घोलप यांचे पिताश्री बबन घोलप यांच्याकडून नेमकं काय वस्तुस्थिती आहे, अर्ज कुणाचा मंजूर होणार आणि तुमची काय भूमिका आहे। माझ्या मुलाचा एक अपक्ष आणि एक पक्षाचा असा 2 अर्ज भरले होते आणि सदाशिव लोखंडेंना जी उमेदवारी दिली त्यांनी एक भरलेला होता। आता त्याची स्क्रुटनी सुरू आहे। पक्षप्रमुखांनी मला पुन्हा विनंती केली की तुम्ही असं काही करू नका आणि त्या विनंतीला मान्यता देऊन मी माझ्या मुलाला फोन करून सांगितलेलं आहे की तू दोन्ही फॉर्म मागे घेऊन टाक आणि सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी होऊ दे, आपण त्यांना मदत करू आणि निवडून आणण्यासाठी पण मदत करू। पण आपण पूर्णपणे तयारी नगर जिल्ह्यामध्ये केलेली होती, शिर्डी लोकसभा मतदारसंघात केली होती आणि वाकचौरे यांना चांगली फाईट दिली जाणार अशी चिन्ह होती। मात्र जर योगेश घोलपला देण्यात आली असती उमेदवारी तर विजय निश्चितपणे शिवसेनेचा झाला असता असं आपल्याला वाटत नाही का? नाही, मी तर इतकी तयारी केली होती की वाकचौरेचं डिपॉझिटसुद्धा ठेवलं नसतं, इतकं जोरात मी कामाला लागलो होतो आणि लोकांना तिथं जागं केलं होतं। लोकांनी हातात निवडणूक घेतलेली होती। मी काय आणि माझा मुलगा काय, माझा मुलगासुद्धा तेवढ्याच मतांनी निवडून आला असता। परंतु आता पक्षाने जो निर्णय घेतला त्या पक्षाच्या निर्णयाच्या पुढे मला जाता येत नाही आणि मी इतक्या वर्षाचा जुना शिवसैनिक आहे। बाळासाहेबांनी मला लहानचं मोठं केलेलं आहे, 45 वर्ष मला कुठली कमी केलेली नाही आहे। त्याच्यामुळे मला पक्षाचा आदेश हा शिरसावंत मानून मी ही उमेदवारी मागे घेतलेली आहे। अन्यथा आजही उमेदवारीच्या छाननीमध्ये सुद्धा योगेशचाच अर्ज राहिला असता नियमाप्रमाणे, पण तरीसुद्धा मी त्याला सांगितलं की तू अर्ज मागे घेऊन टाक, आपल्याला पक्षप्रमुखांचा आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करायचं आहे। आपण सर्वात सिनियर लीडर आहात शिवसेनेमधले आणि येणाऱ्या 6 वर्षांमध्ये आपल्याला आता राजकारणापासून दूर राहावं लागणार आहे। असं असताना तुमच्या मुलाला उमेदवारी द्यावी अशी आपली इच्छा होती। आपण यातून आता या सगळ्या नाट्यामुळे आपण नाराज आहात असंही म्हटलं जाते, नेमकं काय? नाही, मी नाराज वगैरे नाही आहे, पण माझी अपेक्षा होती की त्याला खासदारकीची निवडणूक लढू द्यावी आणि मी उच्च न्यायालयात जाणार आहे। माझ्या बाजूनी जरी माझ्या विरोधात जरी निकाल लागला तर तो काही माझ्या मनासारखा लागलेला नाही, त्याच्यामुळे मी उच्च न्यायालयात धाव घेतलेलीच आहे। तिथून मी सुटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नाही प्रयत्नाला यश आलं तरी माझा मुलाचं फ्युचर आहे। देवळाली मतदारसंघ मी अजून तसा बांधून ठेवलेला आहे। एकूणच आता योगेश घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात नसणार आहे हे स्पष्ट झालं आहे। शिवसेनेशी प्रामाणिक राहून बबन घोलप यांनी हा निर्णय आता घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।